नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण अशा एका वास्तवावरती बोलणार आहोत, जे वास्तव उघडपणे सांगायला ना कुठला राजकीय नेता धजावतो, ना एसी केबिन मध्ये बसलेला कुठलाही सरकारी अधिकारी. आजचा विषय तुमच्या माझ्या खर्चा आहे, आपल्या घामाचा आहे आणि वर्षानुवर्षे आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाचा, अत्याचाराचा आहे. आज आपण केवळ सरकारवर आणि व्यवस्थेवरती टीका करणार नाही आहोत, तर या कुचकामी व्यवस्थेला लाथ मारून शेतकऱ्याने स्वतःच्या पायावरती स्वतःचं आर्थिक गणित कसं उभारायचं यावरती अत्यंत अभ्यासपूर्ण अशी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कधी शांतपणे तुम्ही विचार केलाय का, की रात्रंदिवस एक करून रक्ताचं पाणी करून काय आईची सेवा करणारा आपला हा शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहतो? आणि त्याच्याच जीवावरती हे राजकारण करणारे जे नेते आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत, ते रातोरात कसे कोट्याधीश होतात? याचं उत्तर हे एकच आहे. आपण सरकारवरती विसंबून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतःवरती स्वतःचा विश्वास ठेवण्याची. सुरुवात करूया त्या 12,000 रुपयांपासून. पीएम किसान सन्मान निधीचे 6,000, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये. हे पैसे देताना सरकार असा काही गाजावाजा करतं जणू काही शेतकऱ्यांवरती उपकारच करत आहे. पण मित्रांनो, 2014-15च्या काळात डीएपी म्हणजेच खताची जी गोणी मिळत होती, ती किती रुपयांना मिळत होती माहितीये का? 1,050 ते 1,100 रुपयांना मिळायची. आज तीच गोणी घ्यायची झाली तर ब्लॅकमध्ये आपल्याला ती घ्यावी लागते आणि ती सुद्धा 1,600 ते 1,700 रुपयांना विकली जाते. ट्रॅक्टर डिझेलचा दर 8 रुपयावरून 92 रुपयांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला तुम्ही आम्हाला 12,000 रुपये देणार आणि दुसऱ्या बाजूला खते म्हणू नका, बियाणे म्हणू नका, मशागतीचा खर्च म्हणू नका. हा तिपटीने वाढवायचा आणि हेच पैसे मिळवण्यासाठी अनुदानाचे आम्ही तलाठी कार्यालय म्हणू नका, सीएससी सेंटर म्हणू नका किंवा इतर जे सरकारी कार्यालय यांचे खेटे मारून शेतकरी भिकारी असल्यासारखा या कार्यालयांच्या महारांगेत उभा राहतो. 12,000 रुपयांचा तुकडा आमच्यावरती तोंडावरती फेकून आभाळभर उपकार केल्याचा आव आणताय तुम्ही. साहेब, एका हाताने 12,000 देता आणि दुसऱ्या हाताने खत म्हणू नका, बियाणे म्हणू नका, डिझेलच्या रोपातून आमच्या खिशातून 50,000 रुपये तुम्ही काढून घेता. ही तुमची योजना आहे की अधिकृत दरोडा आहे? हेच आता आम्हाला समजणार. आम्ही काय भिकारी वाटतोय का हो तुम्हाला? रांगा लावून तुमच्या या तुकड्यांवरती जगायला? मग या सरकारी तुकड्यांवरती जगण्यापेक्षा शेतकऱ्याने स्वतःचा मार्ग स्वतः कसा शोधला पाहिजे यावर आता बोललं पाहिजे. मित्रांनो, या 12,000 रुपयांच्या तुकड्यांवरती जगायचं सोडून द्या. अवलंबून राहणं सोडून द्या. आजच सोडून द्या ते. आपण आपला इनपुट कॉस्ट म्हणजे जो शेतीचा खर्च करतो ना, तो आता कमी करायची वेळ आली आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या बांधावरती स्वतःचं खत, जसं की जीवामृत म्हणू नका, दशपर्णी अर्क, शेणखत आणि गांडूळ खत स्वतः तयार करत नाही, तोपर्यंत आपला हा जो खर्च आहे तो कमी होणार नाही. रासायनिक खतांच्या दुकानांच्या रांगेत उभं राहण्यापेक्षा गटागटाने एकत्र येऊन स्वतःचे सेंद्रिय खत प्रकल्प उभे करा. खर्चात 50% कपात झाली, तोच तुमचा खरा नफा असणार आहे. आता येऊया त्या 1 रुपयाच्या पीक विम्याच्या भिकार योजनेकडे. या योजनेचं वास्तव काय? 1 रुपयात पीक विमा ऐकायला किती भारी वाटतं, पण वास्तव काय? देशभरातून या कंपन्या दरवर्षी 30 ते 40,000 कोटी प्रीमियम गोळा करतात आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा हजारो कोटींचा नफा या कंपन्या स्वतःच्या खिशात घालतात. अवकाळी पाऊस आला की शेतकऱ्याला नियम सांगितले जातात की त्याने काय केलं पाहिजे, की 72 तासांच्या आत ॲपवर तक्रार दाखल करा. आता मला सांगा, ज्याचं पीक उभ्या मातीत मिसळलंय, संपूर्ण घरात पाणी शिरलंय, विजेचं कनेक्शन कट झालंय, अख्ख्या गावात वीज नाही, मोबाईलला चार्जिंग नाही, चार्जिंग असलेच तर गावात मोबाईलची रेंजच नाही, तो काय ते चिखलात जाऊन तुमचा जो सर्व्हर डाऊन असणारा जो भिकार ॲप आहे ना, तो शोधत बसणार आहे का? तो आधी स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करणार का तुमचा ॲप शोधत बसणार? आणि तक्रार केलीस तर हातात काय मिळतं? 1,500 ते 2,000 रुपये. 1 रुपयाचा विमा म्हणजे शेतकऱ्याच्या नरड्याला लावून ठेवलेला फास आहे. आमचं उभं पीक मातीत मिसळतं, डोळ्यासमोर स्वप्न वाहून जातात, तेव्हा तुमचं हे भिकारडे ॲप त्यावेळेस सुद्धा चालत नाही. त्याचे सर्व्हर डाऊन होतात. पण या कॉर्पोरेट विमा कंपन्यांचे खिसे भरायची वेळ येते तेव्हा तुमचे सर्व्हर बुलेट ट्रेन सारखे धावतात. हा विमा नसून
सरकारच्या आशीर्वादाने पोचलेला हा एक मोठा भला मोठा हप्ता वसुलीचा धंदा आहे. या लुटारू विमा कंपन्यांना भीक न घालता निसर्गाशी दोन हात करण्यासाठी शेतकऱ्याने आता स्वतःची ढाल उभी करायला विमा कंपन्यांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या शेतीचा निसर्ग विमा स्वतःच काढा मित्रांनो. बहुपीक पद्धती अवलंबित करा. एकाच शेतात मुख्य पिकांबरोबरती आंतरपीक घ्या. बांधावरती फळझाडे आणि बांबूची लागवड करा. एखादा पीक आसमानी संकटात गेलं तरी दुसरं पीक तुम्हाला तारुणी शेतीत वैविध्य आणणे हाच या भ्रष्ट विमा कंपन्यांना दिलेला खणखणीत उपाय आहे. शेतीला पाणी पाहिजे हे नेते ओरडून सांगतात. मनरेगामधून विहीर मंजूर होते का असा जो सरकारचा दावा आहे त्याचं वास्तव सध्याच्याला काय आहे? 7/12 म्हणू नका, 8 म्हणू नका, सामायिक अनुमतीपत्र म्हणू नका. या जंजाळात फाईल अशी काय अडकवली जाते की ग्रामपंचायतीतल्या बाबू लोकांच्या टेबला घालून वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकतच नाही. अनुदानाच्या नावाखाली फायलींचा जो डोंगर तुम्ही उभा केलाय ना तो शेतकऱ्याला न्याय द्यायला नाही तर तुमच्या लाचखोरचे बाबूंचे खिसे भरायला. आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी, आमच्याच घामाच्या पैशांसाठी आम्ही तुमच्या टेबलाखाली किती नोटाचे बंडल सरकवायचे. साहेब, तुमच्या फायलींच्या वजनाखाली आमचा शेतकरी दबून मारायला लागलाय. याची कधी लाज वाटू द्या. लाचखोर बाबांच्या दारात चपला झिजवण्यापेक्षा शेतकऱ्याने स्वतःच्या शिवारात पाण्याची सोय कशी करावी. सरकारी बाबूंच्या दारात अनुदानासाठी चपला झिजवण्यापेक्षा जुन्या पिढीसारखं जलसंधारणाची स्वतःच्या बळावरती स्वतःच कष्ट करून काम करून घ्या. पावसाचं पाणी जाऊन देऊ नका. सीबीटी सलग समतल चर बांध बंदस्ती करून जमिनीत जिरवा. सरकारची वाट न बघता 2-4 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जेसीबीच्या साहाय्याने कमी खर्चात शेततळे खोदा आणि त्याला प्लास्टिक अस्तर लावून पाणी साठा हा वाढवा. पाणी उपलब्ध झालं पण हे पाणी पिकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिंचन व्यवस्था लागते त्या ठिबक आणि तुषार सिंचनाच्या बाबतीमध्ये म्हणजेच अनुदानात काय काळबेरं चालतंय या सरकारचं ते आता आपण बघू. सरकार सांगतं की 80% अनुदान देतोय आपण, पण प्रत्यक्षात बाजारात जर ठिबकची किंमत 10 रुपयाला म्हणजे ठिबकची जी नळी आहे ती 10 रुपयाला मिळत असेल तर सरकारच्या मान्यताप्राप्त कंपनीचा जो डीलर आहे तीच नळी 20 रुपयाला लावतो. सरकारने दिलेली सबसिडी थेट कंपनीच्या आणि डीलरच्या खिशात जाते. तुमची 80% सबसिडी म्हणजे निव्वळ धुळपेक आणि मोठा स्कॅम आहे. बाजारात 10 रुपयाला मिळणारी नळीचा मान्यताप्राप्त डीलर 20 रुपयाला विकतो आणि वरून तुम्ही उपकाराची भाषा करता. हे अनुदान शेतकऱ्यांसाठी मुळात नाहीच. हे तर तुमच्या या बागल बच्चांच्या कंपन्यांना पोचण्यासाठी सुरू केलेलं एक पुरण आहे. तुमच्या या खोट्या अनुदानाच्या भीकेची आम्हाला गरज नाही. अनुदानाच्या या भुलभुलैयातून आणि भ्रष्टाचारात न अडकता शेतकऱ्याने आपला कष्टाचा पैसा कसा वाचवायचा ते आता आपण अनुदानाचा नादच सोडून द्या. अनुदानाच्या फायलीसाठी लागणारा जो वेळ आहे, अधिकाऱ्यांना द्यावी लागणारी जी लाच आहे आणि कंपनीच्या डीलरने वाढवलेले जे दर आहेत ते सगळे एकत्र केलं तर त्यापेक्षा ओपन मार्केटमधून रोख पैशाने घेतलेली ISI मार्क असलेली जी ठिबक सिंचन व्यवस्था आहे ती अधिक स्वस्त पडते. अनुदान हे शेतकऱ्यांसाठी नसून या बोगस कंपन्या पोसण्यासाठीच आहे. हे ओळखा आता शेतकऱ्यांना. सिंचनाची व्यवस्था उभी राहिली, आता त्याला पाणी द्यायला वीज लागते आणि या विजेच्या नावाखाली शेतकऱ्याचा जो कायदेशीर आणि अमानुष जो छळ सुरू आहे तो आता आपण खऱ्या अर्थाने आणि अधिकृत आकडेवारीच समजून घेणार आहोत. उद्योग आणि व्यावसायिक या ग्राहकांकडून जी क्रॉस सबसिडी म्हणून हजारो कोटींचा जो निधी आहे तो वीज कंपन्यांना मिळतो. इतकंच नाही तर राज्य सरकारने बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत वीज बिल माफ करण्यासाठी फेब्रुवारी 2026 पर्यंत महावितरणला तब्बल 32,756 कोटी रुपये एवढे रक्कम दिलेली आहे. एवढी प्रचंड मोठी रक्कम दिलेली जी होती जाते कुठे? सबसिडी मिळूनही शेतकऱ्याला अजूनही वीज दिली जात नाही. ती वीज कधी मिळते आपल्याला? मध्यरात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता, कडाक्याच्या थराण्यात पाणी भरायला गेल्यावरती सापा विंचवाचा आणि बिबट्याचा जीव घेणा धोका हा कायमच आपल्याला असतो. तर मला सांगा की या 32,000 कोटी रुपये गिळून ढेकर देणाऱ्या वीज कंपन्यांनो आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारांनो तुम्हाला दिवसा वीज द्यायला कोणत्या सापाने दंश केलाय हो? एसीत आरामात झोपता आणि माझा बाप रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत विंचू आणि सापाशी खेळतो, बिबट्याशी 2 हात करतो. आमच्या जीवाचा बाजार मांडून तुम्हाला सत्तेची ऊब कशी मिळते रे? 32,000 कोटी रुपये तुम्ही गिळलेत.
मग आमच्या हक्काची वीज ही जाते कुठे? मध्यरात्रीच्या या जीवघेण्या अंधारातून आणि वीज कंपन्यांच्या या 32,000 कोटींच्या घोटाळ्याच्या गुलामगिरीतून शेतकऱ्याने स्वतःची सुटका ही कशी करायची? या जुलमातून सुटका मिळवायची असेल तर पाण्याची गरज कमी असणारी पिके घ्या. त्यासाठी तुम्ही शेतामध्ये मल्चिंगचा वापर करा, आच्छादन तंत्रज्ञानाचा वापर करा. त्याचबरोबर ती शक्य असल्यास अनुदानाच्या रांगेत न लागता स्वतःच्या क्षमतेनुसार सौर कृषी पंप, त्याला आपण सोलर पंप म्हणतो, स्वतः खरेदी करा. एकदा का सोलर पंप तुम्हाला बसवला किंवा तुम्ही बसवला, दिवसा पाणी तुम्हाला देता येईल आणि या भ्रष्ट लाईनमन आणि वीज कंपन्यांच्या मनमानीपासून कायमची मुक्तता मिळेल. आता येऊया शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणाऱ्या दूध व्यवसायाकडे. एका गाईचा दिवसाला चाऱ्याचा खुराक, औषध पाणी याचा हिशोब केला तर 1 लिटर दूध तयार करायला शेतकऱ्याला 35 ते 40 रुपये खर्च येतो. पण या खाजगी आणि सहकारी दूध डेअऱ्या शेतकऱ्यांकडून दूध घेतात 26 ते 27 रुपयांना आणि हेच डेअरी मालक दुधामध्ये भयंकर भेसळ करतात. पाम तेल, युरिया वापरून हजारो लिटर बोगस दूध तयार करतात. या भेसळीमुळे त्यांना दुधाच्या खऱ्या आणि शुद्ध दुधाची गरजच उरत नाही. म्हणूनच ते जाणीवपूर्वक फॅट कमी दाखवून भाव पाडतात. पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून काढलेलं दूध हे 27 रुपयाला. अरे, युरिया आणि पाम तेलाचं टँकर पचवणारे तुमचे हे दूध माफिया जे आहे ते उझळ माथ्याने असेच समाजामध्ये फिरतात. आणि इथं प्रामाणिक जो शेतकरी आहे, दुधाला भाव मागायला गेला की तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजाराची आठवण येते. ग्राहकांना विष पाजणाऱ्या माफियांना राजाश्रय मिळतो आणि दूध देणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळते? फाशी. हीच तुमची न्यायव्यवस्था आहे का? या भेसळ माफियांच्या आणि लुटारू डेअरी मालकांच्या तावडीतून शेतकऱ्याने आपला पांढरा घाम आता कसा वाचवायचा? मित्रांनो, या डेअऱ्यांवरती बहिष्कार घालायला शिका. स्वतःच्या शहरातल्या सोसायट्यांमध्ये स्वतः जाऊन थेट ग्राहकांना रतीब घाला. 60 लिटरचा जो भाव जो आहे, जे डेअरीवाले कमवतात ते तुम्हाला थेट त्या जागेवरती मिळेल. दूध जास्त असेल तर घरीच त्याचा खवा, पनीर, तूप तयार करा आणि विका. कच्च्या दुधाचं मूल्यवर्धन, ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय हा जोडधंदा तुम्हाला कधीच नफा देणार नाही, हे लक्षात घ्या. आता येऊया त्या नेत्यांच्या सर्वात लाडक्या आणि भंपक आश्वासनांकडे. जे आश्वासन खूप असतंय त्याला आपण कर्जमाफी म्हणतो. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावरती तुमचा 7-12 कोरा करू अशी गर्जना ही केली जाते. पण प्रत्यक्षात काय होतं? अटी, शर्ती आणि पोर्टलच्या नावाखाली आपल्याला नुसतं ठुलवत ठेवलं जातं. जेव्हा शेतकरी हवालदिल होऊन रस्त्यावरती उतरतो तेव्हा काही नेते शेतकऱ्यांचा अपमान करून काय म्हणतात? राज्य सरकारने एवढं दिलं तरी साले रडतात. हा डायलॉग माहिती का कोणाचा? तुम्हाला माहितच असेल. बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज एका रात्रीत माफ करताना तुमची अर्थव्यवस्था डळमळीत होत नाही, पण शेतकऱ्यांचा सातबारावरती पेन फिरवताना मात्र तुमचे शिस्तीचे धडे आठवतात तुम्हाला. आणि भर सभेत तुम्ही साले म्हणून आमच्या शेतकऱ्यांना शिवे देता. अरे निर्लज्जांनो, लक्षात ठेवा, याच साल्यांच्या जीवावरती आणि घामावर तुमच्या चुली पेटतात रे, आणि तुमच्या लाल दिव्यांच्या गाड्या ह्या धावत असतात. तुमच्या या खोट्या कर्जमाफीच्या भिकेवरती आम्ही थुंकतो. नेत्यांच्या या खोट्या कर्जमाफीवर आणि अपमानावरती जगण्यापेक्षा शेतकऱ्यांना स्वतःची आर्थिक ताकद कशी उभी करावी, या नेत्यांच्या कर्जमाफीच्या भिकेवर जगणं आजच थांबवा. आपण कर्जच घेण्याची वेळ येऊ नये म्हणून गट शेती, ग्रुप फार्मिंग करा. गावातील 10 शेतकऱ्यांनी मिळून कस्टम हायरिंग सेंटर सुरू करा. बँकेच्या दारात उभं राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मिळून स्वतःची पतसंस्था किंवा उत्पादक कंपनी उभी करा. या नेत्यांना दाखवून द्या की शेतकरी कोणाच्या बापाच्या भिकेवरती जगत नाही, तो स्वतःच्या मनगटावरती जगतो. जेव्हा हा शेतकरी हजारो संकटावरती मात करून आपला माल मार्केटमध्ये आणतो, तेव्हा हे सरकार आयात निर्यातीची अशी अन्यायकारक धोरणं राबवतं की मालाचा भाव एका रातीत कोसळला जातो. कांदा मार्केटमध्ये आला की लगेच निर्यात बंदी लादली जाते. कांद्याला 2 रुपये भाव वाढला की तुमचे डोळे पांढरे होतात आणि रातोरात निर्यात पण बंद करता. तुमची ही जी धोरणं आहेत ती शेतकऱ्याला जगवण्यासाठी नाहीत, तर शहरातल्या लोकांचे चोचले पुरवण्यासाठी आहेत आणि व्यापाऱ्यांची घरं भरण्यासाठी आहेत. जेव्हा आमचा कांदा मातीमोल भावाने रस्त्यावरती फेकला जातो ना,
तेव्हा कुठे झोपलेली असते तुमची धोरणं? तुमच्या या दळबद्री धोरणाने आम्हाला रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा थेट फासावरच का लटकवत नाही? बाजार समितीतील दलाल आणि सरकारच्या या अन्यायकारक निर्यात धोरणांना शेतकऱ्याने कसा धडा शिकवावा? मित्रांनो, जोपर्यंत आपण फक्त कच्चा माल उत्पादक राहू, तोपर्यंत हे दलाल आणि सरकार आपल्याला लुटतच राहणार. स्वतःचा माल स्वतः विकायला शिका. मूल्यवर्धन केल्याशिवाय सुगीचे दिवस आपल्याला येणार नाहीत, हे लक्षात घ्या. स्वतःची शेतकरी उत्पादक कंपनी, ज्याला आपण एफपीओ म्हणतो, ती काढा. एपीएमसी मार्केट मधल्या दलालांना आणि सरकारच्या या आयात निर्यात धोरणांना भीक घालण्याची गरज आपल्याला उरणार नाही, हे जर आपण केलं तर. मित्र हो, आज वेळ आली आहे स्वतःची ताकद ओळखण्याची. आपण फक्त आश्वासनांच्या गाजरावरतीच समाधान मानायला शिकलोय. पण जोपर्यंत आपण या नेत्यांना, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारत नाही आणि स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहण्याचे मार्ग शोधत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. या कुचकामी आणि भ्रष्ट व्यवस्थेवरती अवलंबून राहणे आता थांबवा. आपली प्रगती आपणच करू शकतो. या नेत्यांची आणि या अधिकाऱ्यांची गुलामी झुगारून द्या आणि शेतीला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करा. कारण जोपर्यंत शेतकरी स्वतःवरती भरोसा ठेवून जागा होत नाही, तोपर्यंत हे पांढरपेशे लुटारू आपल्याला असेच लुटत राहणार. स्वतःचा मार्ग स्वतः शोधा मित्रांनो.